झुरळांना त्यांची ताकद दाखवायला सुरुवात केलेली आहे. बेरोजगार युवक झुरळ आहेत. आता सध्या घाबरले हा लगेच अकाउंट डिलीट करताय, सस्पेंड करताय. अरे घाबरलाय बाबांनो, फक्त व्यवस्था, ह्या व्यवस्थेमुळे ही लोक बेरोजगार. कॉक्रोच जनता पार्टीनं भल्या भल्या पक्षांचं, मोठमोठ्या पक्षांची डोकेदुखी वाढवलेली आहे. तर विषय असा आहे मित्रांनो, देशाचे सर्वोच्च न्यायाधीश म्हणाले की बाबा देशातील बेरोजगार युवक झुरळासारखे आहेत, कॉक्रोच सारखे आहेत. जे काय करतात त्यांच्याकडे, त्या युवकांकडे काय काम नाही, काय कामधंदा नाही, म्हणून ते व्यवस्थेवर टीका करतात. असं कोण म्हणलं? देशाचे सरन्यायाधीश म्हणाले. देशातील तरुणांना, आणि एका तरुणानं, आपल्या संभाजीनगरमधील तरुणानं, त्या जे वाक्य होतं सरन्यायाधीशांचं, त्या तरुणाला खटकलं आणि त्यानं कॉक्रोच जनता पार्टी हे एक हँडल चालवलं, स्थापना केली म्हणण्यापेक्षा एक मोहीम चालवली कॉक्रोच जनता पार्टी म्हणून. त्या व्यवस्थेला ज्या न्यायाधीश म्हणाले की बाबा ही बेरोजगार युवक झुरळासारखे आहेत, आता ह्या झुरळांना त्यांची ताकद दाखवायला सुरुवात केलेली आहे. बेरोजगार युवक झुरळ आहेत. आता सध्या मी 8:30 वाजता घर सोडलं होतं जॉबसाठी. आम्ही जॉब करतो. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत मित्रांनो. धारा काढायला आलोय. आम्ही व्यवस्थेविरुद्ध बोलतो. ज्या तुमची चुकीची धोरणं असतील त्या धोरणाविरुद्ध आम्हीही बोलतो. आम्ही पण झुरळ आहोत. तुमच्या भाषेत आम्हीही झुरळ आहोत. तुमच्या बोलण्यात काय तारतम्य आहे का? बोलणार ना. तुमची जर चुकीची एखादी व्यवस्था असेल त्या व्यवस्थेविरुद्ध बोलायचं नाही का? इथं शिकलेली मोठमोठ्या पदव्या घेतलेली लोक आज बेरोजगार आहेत. का बेरोजगार आहेत? कारण ही व्यवस्था हरामखोर आहे, ही व्यवस्था नीच आहे, म्हणून हे युवक बेरोजगार आहेत. तुम्हाला काय झालंय? जे पैसेवाले पहिल्यापासून मोठे आहेत त्यांचीच पोरं लागतात नोकऱ्यांना, पण आमच्यासारखी गरीब शेतकऱ्याच्या पोरांना नोकऱ्या भेटत नाहीत. का भेटत नाहीत? त्यांच्याकडे स्किल आहे, शिक्षण झालेलं आहे, पण त्यांच्याकडे पैसा कमी आहे. मोठमोठ्या अधिकाऱ्यांना, मोठमोठ्या वशिलेवाल्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसे नसतात, म्हणून ते बेरोजगार असतात, म्हणून ते व्यवस्थेवर टीका करतात. मग ह्या कॉक्रोच जनता पार्टीनं भल्या मोठमोठ्या पक्षांची डोकेदुखी वाढवलेली आहे. फक्त एक शब्द बोलला, एक वाक्य बोलला सरन्यायाधीश, अरे तुझी आता बोलायला नको, तू खूप मोठ्या पदावर आहेस, पण एक लक्षात घे, बोलताना कोणतीही गोष्ट तारतम्यानं बोलावी. हे युवक वेडे नाही आहेत, बोलतायत. 2 दिवसामध्ये 20 मिलियन 2 कोटी लोक त्या हँडलला, त्या पेजला जोडली गेलेली आहेत. 2 कोटी 2 दिवसात. तुम्हाला तुमची 20 वर्ष गेली असतील ते करण्यात. तुमची जे सोशल मीडियाची पेजेस आहेत ना, त्यांना एवढे फॉलोअर्स करायला तुमची 20 वर्ष गेलेली आहेत. पण एका पोरानं, एका बेरोजगार युवकानं ते 2 दिवसात करून दाखवलेलं आहे. ही ताकद आहे बेरोजगार युवकाची. शिक्षण झालंय त्या युवकाचं, आमच्यासारख्या युवकांची ती ताकद आहे. आम्ही बेरोजगार का आहे ती गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे आम्ही बेरोजगार आहे. लक्षात घ्या, जे बेरोजगार तरुण आहेत ते तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगार आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि कोणतीही गोष्ट बोलताना व्यवस्थित बोला. आणि येणाऱ्या काळात आता सस्पेंड केलं अकाउंट, ट्विटरचं अकाउंट सस्पेंड केलेलं आहे कॉक्रोच जनता पार्टीचं. म्हणजे घाबरलं. हे मोठमोठ्या पक्षावाले, आता कुठल्या व्यक्तीचं मी नाव घेत नाही, पण हे मोठमोठी लोक जे म्हणतात आमचा देश, आमचा पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, घाबरले ना. घाबरले लगेच अकाउंट डिलीट करताय, सस्पेंड करताय. अरे घाबरलाय बाबांनो, फक्त व्यवस्था, ह्या व्यवस्थेमुळे ही लोक बेरोजगार आहे, एवढं लक्षात ठेवा.